लास्ट व्हिडिओमध्ये जसं आपण बघितलं, सेल्फी कंप्लीट झालेली आहेत आपली. अँड त्यानंतर आपण परत लॉग इन करून EPS या ऑप्शनला क्लिक केलं तर आपल्या समोर ऑप्शन आलेला आहे कंप्लीट KYC म्हणून. तर KYC आपल्याला कंप्लीट करायचं. त्यासाठी आधार नंबर तुमचा, म्हणजे ज्याच्या नावाने ID आहे त्याचा आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर मेन्शन करा. सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा. इथं तुम्हाला ऑप्शन आलेला आहे की मर्चंट ऑनबोर्डिंग करून घ्या. 20 किलोमीटरचा जे रेडियस आहे त्याच्या आतमध्ये राहूनच तुम्हाला मर्चंट ऑनबोर्डिंग करावं लागतं. त्यासाठी मर्चंट ऑनबोर्डिंग फॉर्म आलेला आहे. या फॉर्ममध्ये ऑलमोस्ट सगळी इन्फॉर्मेशन मेन्शन आहेत. काही मायनर डिटेल जे मेन्शन नाही ते तुम्हाला फिलअप करायचे आहेत. जसं की इथं आधार नंबर अवेलेबल नव्हता, तिथं आपण आधार कार्ड नंबर मेन्शन करतोय. त्यानंतर ॲड्रेस पूर्णपणे अवेलेबल आहेत, काही टेन्शन नाही त्या गोष्टीला. अकाउंट नंबर इथं अवेलेबल नव्हता, तर तुमचे स्वतःचे बँक अकाउंट कोणतेही बँकेत जे खातं असेल ते बँक अकाउंट डिटेल्स इथं मेन्शन करा. देन IFSC कोड मेन्शन करा. जसं की IFSC कोड मेन्शन करतोय ऑटोमॅटिकली त्या बँकेचे डिटेल्स आपल्या समोर येतील. देन अकाउंट होल्डर नेम इथं मेन्शन करायचं. देन कंपनी टाईपमध्ये युटिलिटीज, रिचार्ज, वॉटर अँड सॅनिटरी म्हणून एक ऑप्शन आहे, तो ऑप्शन एक सिलेक्ट करून घ्या. शॉप ॲड्रेस, जर तुमचा घराचा आणि शॉपचा ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲड्रेस मेन्शन करा. जर डिफरंट असेल तर डिफरंट ॲड्रेस मेन्शन करा. ॲड्रेसचा स्टेट डिस्ट्रिक्ट मेन्शन केल्यानंतर पिनकोड मेन्शन करा. अँड इथं शॉप पॅन इमेज विचारतोय, तर शॉप पॅन इमेजच्या जागी स्वतःचा पॅन कार्ड फोटो अपलोड करायचं. शॉप पॅन इमेजच्या जागी तुम्ही तुमच्या स्वतःचं जे पॅन कार्ड आहे त्याचे फोटो अपलोड करा. आणि खाली जे डिटेल्स दिलेले आहेत, यस नो मध्ये जे ऑप्शन दिले ते कोणत्याही ऑप्शनला क्लिक न करता डायरेक्टली आपल्याला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके, जसं मी रिपीट केलं, शॉप पॅन इमेजच्या जागी स्वतःचा पॅन कार्ड फोटो अपलोड करा. आणि त्यानंतर खाली जे ऑप्शन यस नो मध्ये दिलेले आहेत त्यापैकी कोणत्याही ऑप्शनला काही क्लिक करू नका, डायरेक्टली सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. परत तुम्हाला लॉग आउट करा म्हणून सांगतील. लॉग आउट करायचं, 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा परत, आणि 10 मिनिटानंतर परत आपल्याला लॉग इन करायचं.